अम्मा अप्पा अप्पा अम्मा अप्पा अम्मा अप्पा ऑल इज रेडी माय सेल्फ अँड माय ब्रो नंदू मेकिंग रावण ताबडतोब. हे बस कर तुझं इंग्लिश. रावण बनवायचं आपल्याला, रावण नाही. ओ सॉरी. अरे काय रे गंमत करतोस त्याची? अप्पा भाऊ आहे आपला, आमच्यात चाल तेवढी मस्ती. यस बट अम्मा अप्पा आम्ही काय काय आणले ते चेक करून घ्या ना एकदा. हा म्हणजे अप्पा हे बघा आता ह्याच्यातलं ते मुकुट मुखवटे खिळे कपडे सगळं आणलेलं एकदा तुम्ही बघून घेता का प्लीज? अरे नंदू तुम्ही लोकांनी आणलं म्हणजे ते परफेक्टच असणार. आता बघत का बसल्या? चला चला कामाला लागूया चला. हो बरोबर. पण मी काय बोलतो व्हॉट आय एम टेलिंग दॅट की जस्ट ओपिनियन म्हणायचंय का तुला? दॅट इज दॅट ब्रो. मी काय म्हणतो आपण जो रावण बनवणार आहात ना त्याला फायरिंग आम्हाच देणार. फायरिंग? येस. ओ माय गॉड इंग्लिश प्रॉब्लेम. फायरिंग मीन्स दहन आम्हाच करणार. हा मस्त आयडिया. आम्हा तुम्हीच दहन करा रावणाचं. येस. अयो मी नाही पण मी काय म्हणते ते रावणाचं दहन आपण शक्ती आणि शिवाला सांगू. हा ए मस्त आयडिया अम्मा. येस बरोबर मस्त आयडिया. अम्मा मी काय म्हणतो आता सगळी तयारी तर करतो आम्ही. जर आमच्या पोटात त्याचं बघितलं असतं तर बरं झालं असतं. तरी मी बोललो हा खादाड खुळगुळा बोलत नाही कसा. अरे मार्केट मधनं येताना त्या दीपक वडापाववाल्याकडे 10 वडापाव खाल्लेस ना पोट नाही भरलं तुझं? नाही जिरले ते. अम्मा मी काय बोलतो जरा काहीतरी चमचमीत बनवाला मस्त. बनवते ते महाराष्ट्रीयन पद्धतीचं घावण आणि चटणी बनवते. चालेल ना तुम्हाला? मग मी काय बोलतो तुम्ही घावण बनवा आम्ही रावण बनवतो. गुड जोक या. अयो चालू दे तुमचं. मी आले बघा. ते सामान कुठं ठेवून सगळं बनवायला घ्यायचं. मदत चला. आपल्या बंगल्याच्या बाहेर रावण दहन ही कल्पना सहन होत नाहीये मला प्रिन्स. रावण राक्षस कुळातलाय. त्याला असं जळताना बघत असताना मी खोटं हसू सुद्धा शकत नाहीये. मान्य आहे मला पण ती शक्ती तिला थांबू शकणार आहे रावण दहन करण्यापासून तेवढं सांग मला. झालो घामाघूम बाबाला सोडून. वाट लागली काय त्या रस्त्याचे हालत आहे बापरे बॉस. काय ते रस्ते काय ते खड्डे काय ते ट्रक सगळं कसं एकदम वाट लागून गेले. वाट माझ्या हातात जर सत्ता असते ना तुम्हाला सांगतो डोंगराला फोल पाडला असता आणि त्यातून भुयारी मार्ग काढला असता. माझ्या हातात सत्ता पाहिजे होती फक्त याला दाखवलं असतं मी. तू त्या गुरुजींना का आणलंस इथे? त्याचे दिवस कार्य करायचं होतं ना म्हणून घेऊन आलो होतो मी. बाकी कशाला काय आणत त्याला थोडी फिरायला घेऊन आलो होतो. वहिनी बॉस मला सांगा चेटकोबाचा आत्मा स्वर्गात जाईल की नरकात जाईल? आणि खास करून तुमच्यासाठी मला बोलायचं वाटते की म्हणजे चेटकोबा होता तोपर्यंत तुमच्याकडे शक्ती होत्या पण आता चेटकोबा गेला तुमच्याकडच्या शक्ती पण जातील का? आणि त्या जर गेल्या तर आपण संपलो. काही संपलेलं नाहीये. कळलं तुला? चेटकोबा संपलेला नाहीये. तो मरूच शकत नाहीये. नाही पण मी म्हणत होतो तोंडाला देव नाही संपलं काय? काहीही संपलेलं नाहीये. चेटकोबा मेलेला नाहीये. तो मरू शकत नाहीये. तो मुळात त्या गुरुजीला इथे घेऊन का आलास तू? शिवाय शक्यता संशय आला असता तर काय केलं असतं आपण? मला काय माहित ते दोघं जण इकडे येणार आहेत ते मला काय तोंडाला देव सांगा ना तुम्ही काहीतरी. कधी कधी तुझा इतका राग येतो ना मागे हो रे. तू काय करतेस? याच्या नदी का लागतेस तू? हा 1 नंबरचा बिंडोक आहे.
बस गप. तू मगाशी म्हणालीस मी चेटकोबाला स्वतःच्या डोळ्यांनी मरताना बघितलं आणि अचानक जिवंत होतो. तो कसं शक्य आहे? कारण माझं मन मला सांगते चिटकोबा मरूच शकत नाही. मी शोधणार चिटकोबाला, परत आणणार मी त्याला. मी परत आणणार माझ्या चिटकोबाला. ओहो, नाइस कलर, नाइस पेंटिंग. या या अरे वा, झाली बरे तयारी? मग काय शेट, आपलं काम एकदम फास्ट असतंय. येस येस. अरे मस्त बनवलं रे वस्त्र्या. अम्मा, अम्मा काही बनवतेस का ग? काय मस्त सुगंध येतोय ना. हो शक्ती मॅडम, ते काय ना अम्मा आमच्यासाठी प्रेमाने डोसे आणि चटणी बनवतात, म्हणजे घावण आणि चटणी बनवतात. प्रेमाने? शक्ती मॅडम ब्रो, याने आम्हाला कामाला लावले. अरे किती खातो, पोट आहे की नगारा आहे? तुम्हाला सांगतो, नवरात्री जर याने 9 दिवस उपवास ठेवला असता आणि आपण चिटकोबाला याच्या समोर उभा केला असता ना, तर याने अख्खा गिळला असता त्याला. तुम्ही उगाच त्रास घेतला त्याचा वध करायचा. बरं बरं, तुमचं चालू द्या, मी अम्माला मदत करते. हा ठीक आहे. चला द्या धनुष्यबाण. लगा या 1 sec. Yes, ready. Take. वाह. आता या बाणाला पुढे कापड गुंडाळायचं, रॉकेल मध्ये बुडवायचं आणि असं रावणावर सोडून द्यायचा. हे झालं रावण दहन. झालं, रावणाचं धड तयार झालं. अरे वा. येस. फेस पण तयार झालेले आहेत. अम्मा, शक्ती मॅम, कम फास्ट 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 फास्ट. कमिंग फास्ट. काय झालं? काय झालं हे बघा. वॉच. द रावण इज रेडी.
ओके प्लीज. लुकिंग रावण, आय एम सेम टू सेम. सॉरी आय एम सॉरी. ओ चला चला ढोराने चला ना चल चल. आप्पा सांभाळून. शक्ती, तू जेव्हा चेटकोबाला त्रिशूळाने मारलंस तेव्हा तू त्याच्या डेड बॉडीला कुठे ठेवलंस किंवा त्याच्या डेड बॉडीची काहीतरी विल्हेवाट लावली असशीलच ना तू. मला फक्त ते जाणू. मी चेटकोबाला त्रिशूळाने मारलं हे तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे काय? असं काय? तू एवढा मोठा पराक्रम केलायस तर तुझी बातमी अगदी पंचक्रोशात पसरली आहे. त्याच्यामुळे मला तसं उडतं उडतं कळालं. हो, म्हणून मी विचारलं. त्याला जिथे मारलं तिथे आमच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. मग तरी पण कसं काय कळलं? कोणी नव्हतं? असं कसं कुणी नव्हतं? कोण होतं? तुम्हाला असं वाटतंय की कुणी नव्हतं पण तिथे कुणीतरी होतं. होतं तिथे. तिथे त्या लहान मुली होत्या ना, बरोबर ना? लहान मुली नाही का? त्या 9 लहान मुली होत्या. हा, आठवलं ना? त्यांनी सांगितलं, त्यांनी सगळ्यांना सांगितलं. आता लहान मुली आहेत त्या, त्यांच्या पोटात काही राहणार आहे का? आणि कसं एका तोंडी लागलं की 10 तोंडी लागतं नाही का? मग तसंच ते वाया उडता उडता मला कळालं ग. बाकी काय? भद्रा मॅम, पण तुम्ही काय एवढी चौकशी करताय त्या चेटकोबाची? चौकशी करते मी कारण तुला पण माहितीये शक्ती की मला सुद्धा किती त्रास झाला त्या चेटकोबाचा. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात किती गोंधळ घालून ठेवला त्या चेटकोबाने हे आपण सगळं जाणतो. मला ना म्हणून एकदा त्या मेलेल्या चेटकोबाचं ना थोबाड बघायचं होतं ना, म्हणून मी फक्त तुला विचारते. त्या काळजीपोटी मला भद्रा मॅम, त्या चेटकोबाचा अध्याय आता संपलाय. आजपासून खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात होते. त्यामुळे मागे वळून नको बघायला.
तसं जेवण आपण नको बोलूयात ना यावर. आणि त्या चेटकोबाचं काय घेऊन बसलेत? या रावणाचा विषय लय मोठा आहे. चेटकोबापेक्षा पण लय मोठा खलनायक होता. हो रावणाचं. चला रावणाच्या दहनाची तयारी सुरू करूया. नाना आप्पा सगळी तयारी झाली ना? हो झाली झाली. शेट सगळी तयारी झाली. आता रावणाचं दहन झालं की आपण नाचायला घेऊया सगळ्यांनी. आता कशा पायी नाचायचं? नाचायचं कशाला? अहो आप्पा ह्या वर्षी आपण डबल दसरा साजरा करतोय. डबल दसरा? आता रावणाचं दहन झालं आणि चेटकोबा सुद्धा मेलाय, तेव्हा आपण सगळ्यांनी हॅपीली डान्सिंग करायचं आणि ही विनिंग दशमी साजरी करायची. विनिंग? तुला विजयादशमी म्हणायचंय का? नीट सांग ना, नीट सांग ना जरासं. डोंट लाफ ओनली डान्सिंग, हॅपीली डान्सिंग. भद्रा प्रिंग सरकार, have dance. खोटं बोलते ती शक्ती. तिला सगळं माहितीये पण मुद्दामून आपल्याला काही सांगत नाहीये. तू हळू बोल. हे बघ भद्रा, मला नाही वाटत ती खोटं बोलते. आणि तीच नाही, शिवा शक्ती दोघांनाही याबद्दल काही माहित नसावं. तुम्ही त्यांच्यावर इतका बेडा विश्वास दाखवू नका. खोटं बोलते चॅप्टर ते दोघं पण. विश्वास मी काय म्हणतो, ऍज अ होतकर नेता म्हणून मला असं वाटतं की चेटकोबाला आहे ना वाघाने खाल्लं असेल. वाघाने ना मग सिंहाने खाल्लं असेल. सिंहाने पण ना, मगरीने, तरसने. हळू बोल ना. मुळात तुला गरज काय होती चेटकोबा विषय खोदून खोदून विचारायची? त्या दोघांनाही संशय आला होता. पकडली गेली असती तर चाललं असतं मला. ते काय चाललं असतं? घ्यायची होती मला ही रिस्क. कारण का मला जाणून घ्यायचं होतं की चेटकोबाची ती बॉडी कुठे आहे. मला असं हातवर हात देऊन बसायचं नाहीये. मला चेटकोबाचा पत्ता लागला पाहिजे. प्लीज, तुम्हाला कळत नाहीये का? काय झालं?
का हसताय? काय झालं? तुम्ही हसताय? माझ्यावर हसताय? वेडी वाटते मी तुम्हाला? अगं वहिनी बॉस, मला सांगा चिटकोबा बॉसच्या अंगात तर नाही ना आला? प्लीज प्लीज का हसताय तुम्ही? काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे म्हणजे चिटकोबा कुठे हे चिटकोबाच सांगेल. म्हणजे चिटकोबा कुठे चिटकोबाच सांगेल? जोक करते, गंमत करते माझी. चिटकोबा कुठे चिटकोबाच कसं काय सांगेल? आलोच. बस काय विचार आहे यांच्या डोक्यात? चिटकोबा कुठे चिटकोबाच सांगेल? भद्रा, काय? चिटकोबाचं रक्त. करेक्ट. चिटकोबाचं रक्त. चिटकोबा कोणाचा मुलगा आहे? रक्तासुराचा. रक्तासुर. रक्तासुराच्या रक्ताने कोण बनलंय? चिटकोबाचा. या रक्तातच चिटकोबाचा काय जीव आहे आणि त्याचा आत्मा आहे. हे सगळं माहितीये मला, पण मग पुढे काय आहे? रक्ताचं काय? पुढे तू विसरलीस? बाबा महादेव बाबा आठवतो? हो माहितीये मला. त्याच्या शरीरात जेव्हा तुम्ही रक्ताचा एक थेंब टाकला होता तेव्हा काय झालं होतं ते आठवतं? हो म्हणजे अटक मटक सटक. प्लीज माझ्या मुलीच्या लक्षातच नाही आलं. चिटकोबाच्या रक्ताचा एक थेंब आपण कुठल्या तरी माणसाच्या शरीरात टाकलं तर की चिटकोबाचा अंश त्याच्या शरीरात जाणार आणि तो माणूस चिटकोबा कुठेही आपल्याला जाणार. बरोबर? मला मेलीला सुचलंच नाही. मला लक्षातच नाही की चिटकोबाच्या रक्ताचा असा सुद्धा वापर करता येऊ शकतो. कसली कमाल आयडिया सुचल्या तुम्हाला. मला पण सुचलं नाही, तुम्हाला सुचलं. तरी पण एक प्रश्न पडलाय मला. काय? हे रक्ताचं एक थेंब आता कोणाच्या शरीरात टाकायचं?